आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो जामिनासाठी अर्ज दाखल करतो। त्याचे जामीन अर्ज अगदी वरिष्ठ कोर्टापर्यंत फेटाळले जातात आणि आरोपी हा जेलमध्ये असतो। केसची सुनावणी लवकर होत नाही। अनेक आरोपी हे वर्षानुवर्ष जेलमध्ये आहेत। अशा वर्षानुवर्ष जेलमध्ये असलेल्या आरोपींसाठी एक महत्त्वाची तरतूद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नवीन फौजदारी कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय सुद्धा दिलेला आहे। काय आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यातील तरतूद आणि कोणता आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय? कोणत्या आरोपींना त्वरित जामीन देण्यात यावे अशी तरतूद त्या कायद्यामध्ये आहे, याबरोबरच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये आहे। तर आपण जाणून घेणार आहोत की कोणते आरोपी हे त्वरित जामिनावर मुक्त होऊ शकतात, कोणत्या आरोपींना त्वरित जामीन दिला पाहिजे अशी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे। आणि यासाठी आपण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे। आपण तो व्हिडिओ जरूर पाहावा। माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो जामिनासाठी अर्ज दाखल करतो। त्याचे जामीन अर्ज अगदी वरिष्ठ कोर्टापर्यंत फेटाळले जातात आणि आरोपी हा जेलमध्ये असतो। केसची सुनावणी लवकर होत नाही। अनेक आरोपी हे वर्षानुवर्ष जेलमध्ये आहेत। अशा वर्षानुवर्ष जेलमध्ये असलेल्या आरोपींसाठी एक महत्त्वाची तरतूद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नवीन फौजदारी कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय सुद्धा दिलेला आहे। काय आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यातील तरतूद आणि कोणता आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय? कोणत्या आरोपींना त्वरित जामीन देण्यात यावे अशी तरतूद त्या कायद्यामध्ये आहे, याबरोबरच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये आहे। तर आपण जाणून घेणार आहोत की कोणते आरोपी हे त्वरित जामिनावर मुक्त होऊ शकतात, कोणत्या आरोपींना त्वरित जामीन दिला पाहिजे अशी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे। आणि यासाठी आपण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे। आपण तो व्हिडिओ जरूर पाहावा। माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।